तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान या विषयाचे काही महत्त्वाचे 25 प्रश्न. तर एकूण 100 प्रश्न आहेत आणि गुण पण आपल्याला 100 दिलेले आहेत. त्यामध्ये एकूण सामान्य ज्ञान या विषयाचे 60 प्रश्न व चालू घडामोडी या विषयावर आधारित एकूण 40 प्रश्न असे मिळून एकूण 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? 1 पंतप्रधान, 2 उपराष्ट्रपती, 3 सभापती, 4 राष्ट्रपती. तर बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 2, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे? 1 काजू संशोधन केंद्र, 2 आंबा संशोधन केंद्र, 3 फेनी संशोधन केंद्र, 4 भात संशोधन केंद्र. तर बरोबर उत्तर आहे काजू संशोधन केंद्र. प्रश्न क्रमांक 3, चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे? 1 भारत, 2 चीन, 3 पाकिस्तान, 4 बांगलादेश. तर बरोबर उत्तर आहे 2 चीन. प्रश्न क्रमांक 4, मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? 1 कान, 2 नाक, 3 डोळे, 4 घसा. तर बरोबर उत्तर आहे डोळे. उत्तर आहे पहा डोळे. प्रश्न क्रमांक 5, कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 1 गंगा, 2 गोदावरी, 3 ब्रह्मपुत्रा, 4 यमुना. तर बरोबर उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 6, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट NARI कुठे आहे? 1 छत्रपती संभाजीनगर, 2 मीरा रोड, 3 भोसरी, 4 नागपूर. तर बरोबर उत्तर आहे भोसरी आणि भोसरी हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिले ई-कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? 1 कोलकाता, 2 हैदराबाद, 3 मुंबई, 4 चेन्नई. तर बरोबर उत्तर आहे 2 हैदराबाद. प्रश्न क्रमांक 8, हेलिकॉप्टरचा शोध 14 सप्टेंबर 1939 रोजी कोणी लावला गेला आहे? 1 एडिसन, 2 जेम्स व्हॅट, 3 जॉन वॉकर, 4 इगोर सिकोर्स्की. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इगोर सिकोर्स्की. प्रश्न क्रमांक 9, गरबा लोकनृत्य रिकामी जागा राज्याचे लोकनृत्य आहे? 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 हरियाणा, 4 हिमाचल प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे गुजरात. या ठिकाणी प्लसचं जे चिन्ह आलेलं आहे ते चुकून आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिला महिला मानकरी कोण? 1 इंदिरा गांधी, 2 किरण बेदी, 3 मदर टेरेसा, 4 सरोजिनी नायडू. तर बरोबर उत्तर आहे मदर तेरेसा. प्रश्न क्रमांक 11, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 1 बिहार, 2 उत्तर प्रदेश, 3 झारखंड, 4 हिमाचल प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 12, मालगुडी गेट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1 APJ अब्दुल कलाम, 2 सलमान रश्दी, 3 RK नारायण, 4 अरुंधती रॉय. तर बरोबर उत्तर आहे RK नारायण. प्रश्न क्रमांक 13,
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1. 1857, 2. 1901, 3. 1899, 4. 1897. तर बरोबर उत्तर आहे 1897. प्रश्न क्रमांक 14. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी स्थळास रिकामी जागा म्हणतात? 1. राजघाट, 2. अभय घाट, 3. वीरभूमी, 4. विजय घाट. तर बरोबर उत्तर आहे विजय घाट. प्रश्न क्रमांक 15. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? 1. बाजीराव पेशवे, 2. नानासाहेब पेशवे, 3. छत्रपती शिवाजी महाराज, 4. छत्रपती संभाजी महाराज. तर बरोबर उत्तर आहे बाजीराव पेशवे. प्रश्न क्रमांक 16. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? 1. पंजाब, 2. हरियाणा, 3. राजस्थान, 4. उत्तराखंड. तर बरोबर उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 17. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? 1. भक्ती, 2. प्रतिमा व पूजा आणि यज्ञ, 3. निसर्गाची पूजा आणि यज्ञ, 4. निसर्गाची उपासना आणि भक्ती. तर बरोबर उत्तर आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ. प्रश्न क्रमांक 18. बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? 1. राहीबाई पोपरे, 2. सुप्रिया सुळे, 3. सईबाई टोपरे, 4. अरुणा ढेरे. तर बरोबर उत्तर आहे राहीबाई पोपरे. प्रश्न क्रमांक 19. तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते? 1. उन्हाळा, 2. पावसाळा, 3. हिवाळा, 4. यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे उन्हाळा. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? 1. चांदोली, 3. अनेर, 3 यादव, 4. नांदूर व मधमेश्वर. तर बरोबर उत्तर आहे अनेर. प्रश्न क्रमांक 21. भाटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? 1. चित्रपट, 2. शेती, 3. विज्ञान, 4. साहित्य. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विज्ञान. प्रश्न क्रमांक 22. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? 1. चार्ल्स डार्विन, 2. वॉटसन, 3. रॉबर्ट हुक, 4. जेम्स वॅट. तर बरोबर उत्तर आहे चार्ल्स डार्विन. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? 1. 288, 2. 78, 3. 112, 4. 194. तर बरोबर उत्तर आहे विधान परिषदेच्या जागा एकूण महाराष्ट्रामध्ये 78 आहेत. प्रश्न क्रमांक 24. देशातील पहिल्या तिरुअनंतपुरम येथील AI शिक्षिकाचे नाव काय आहे?
एक इरिस, 2 तंत्रा, 3 कृत्रिमा, 4 शोफी. तर बरोबर उत्तर आहे इरिस. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? 1 चेतराम पवार, 2 राजर्षी कदम, 3 देवेंद्र फडणवीस, 4 काशीराम जाधव. तर बरोबर उत्तर आहे चेतराम पवार. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 केरळ, 4 तमिळनाडू. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 27. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणी जिंकली? 1 मानुषी छिल्लर, 2 क्रिस्टिना प्लिस्कोव्हा, पर्याय क्रमांक 3 केरोलिना बिल्बास्का, 4 विदिता राय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिस्टिना प्लिस्कोव्हा. प्रश्न क्रमांक 28. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? 1 कोलकाता, 2 मुंबई, 3 दिल्ली, 4 हैदराबाद. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलकाता. प्रश्न क्रमांक 29. महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे? 1 भारत, 2 रशिया, 3 फ्रान्स, 4 जपान. तर बरोबर उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 30. आतापर्यंत किती वेळा भारताने मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकलेली आहे? 1 4 वेळा, 2 8 वेळा, 3 6 वेळा, 4 9 वेळा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताने आतापर्यंत 6 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 21. गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन कमिशन हा उपक्रम सर्वप्रथम कोणत्या पोलीस आयुक्तालयात राबवण्यात आला आहे? 1 पुणे पोलीस आयुक्तालय, 2 अमरावती पोलीस आयुक्तालय, 3 मुंबई पोलीस आयुक्तालय, 4 नवी मुंबई पोलीस आयुक्तालय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई पोलीस आयुक्तालय. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? 1 गुजरात, 2 तामिळनाडू, 3 बिहार, 4 महाराष्ट्र. तर बरोबर उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 33. आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? 1 10वे, 2 16वे, 3 9वे, 4 14वे. तर बरोबर उत्तर आहे 4 14वे. प्रश्न क्रमांक 34. अयोध्येला जाणारी महाराष्ट्रातून पहिली रेल्वे कुठून धावणार आहे? 1 मुंबई, 2 पुणे, 3 धुळे, 4 नाशिक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धुळे. जी धुळे जिल्ह्यातून अयोध्येला जाणारी पहिली रेल्वे महाराष्ट्रातून जाणार आहे.
प्रश्न क्रमांक 35. कृषी निर्यात धोरण तयार करणारे रिकामी जागा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 1. तेलंगणा, 2. केरळ, 3. महाराष्ट्र, 4. पंजाब. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 36. भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 1. नीरज चोपडा, 2. एम. कोचलिंगन, 3. देवेंद्र झाझरिया, 4. नरेंद्र ध्रुव बत्रा. तर बरोबर उत्तर आहे देवेंद्र झाझरिया. प्रश्न क्रमांक 37. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? 1. भूतान, 2. सौदी अरेबिया, 3. बांगलादेश, 4. पाकिस्तान. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 38. भारतातील सर्वात खोल ठिकाणी मेट्रो रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? 1. आसाम, 2. पश्चिम बंगाल, 3. केरळ, 4. गोवा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या देशात वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चे आयोजन झाले? 1. इराक, 2. जर्मनी, 3. स्पेन, 4. फ्रान्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पेन. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या राज्यात भारत आणि जपान या देशांमधील या वर्षीचा गर्डियन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? 1. केरळ, 2. महाराष्ट्र, 3. हरियाणा, 4. राजस्थान. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. तर इथं गर्डियन आहे. प्रश्न क्रमांक 41. सजीव प्राण्याच्या शरीरात कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण केली जाते? 1. स्टार्च, 2. ग्लायकोजन, 3. ग्लुकोज, 4. फ्रुक्टोज. तर बरोबर उत्तर आहे ग्लायकोजेन. तर प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी सर्वात अस्थिर जीवनसत्व कोणते? 1. क, 2. अ, 3. के, 4. ई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क. प्रश्न क्रमांक 43. अस्पृश्यांना एकत्र मतदारसंघ देण्यास कोणाचा विरोध होता? 1. महात्मा गांधी, 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 3. लॉरेन्स मॅकडोनाल्ड, 4. बॅनर्जी सुप्र आणि जेकर. तर बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 1. 5 वर्ष, 2. 4 वर्ष, 3 वर्ष, 4 6 वर्ष.
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 45. सन 1927 मध्ये नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली? 1. विदा सावरकर, 2. भगतसिंग, 3. अरविंद घोष, 4. एस.एम. जोशी. तर बरोबर उत्तर आहे भगतसिंग. प्रश्न क्रमांक 46. नेहरू अहवालामध्ये भारतीयांसाठी कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीची मागणी करण्यात आली होती? 1. अध्यक्षीय पद्धत, 2. वसाहतीचे स्वराज्य, 3. संपूर्ण लोकशाही, 4. संपूर्ण स्वातंत्र्य. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वसाहतीचे स्वराज्य. तर प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे? 1. छत्तीसगड, 2. मध्य प्रदेश, 3. कर्नाटक, 4. गुजरात. तर उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या सेवांचे समावेश अखिल भारतीय सेवांमध्ये केला जात नाही? 1. भारतीय प्रशासकीय सेवा, 2. भारतीय पोलीस सेवा, 3. भारतीय वनसेवा, 4. भारतीय परराष्ट्र सेवा. तर बरोबर उत्तर आहे भारतीय परराष्ट्र सेवा. तर प्रश्न क्रमांक 49. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते? 1. गोवा, 2. मेघालय, 3. अरुणाचल प्रदेश, 4. सिक्कीम. तर बरोबर उत्तर आहे सर्वात कमी लोकसंख्या घनता असणारे राज्य अरुणाचल प्रदेश. तर प्रश्न क्रमांक 50. बनारस हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? 1. बिहार, 2. उत्तर प्रदेश, 3 हरियाणा, 4. गुजरात. तर बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 51. नायट्रोजन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती? 1. 8, 2. 6, 3. 7, 4. 10. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7. पर्याय क्रमांक 3, 7. प्रश्न क्रमांक 52. प्रकाश संश्लेषण क्रियेत सौर ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या प्रकारात होते? 1. यांत्रिक ऊर्जा, 2. रासायनिक ऊर्जा, 3. गतिज ऊर्जा, 4. चुंबकीय ऊर्जा. तर बरोबर उत्तर आहे रासायनिक ऊर्जा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रासायनिक ऊर्जा. प्रश्न क्रमांक 53. पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? 1. विषाणू, 2. जीवाणू, 3. कवक, 4. कृमी. तर बरोबर उत्तर आहे विषाणू. प्रश्न क्रमांक 54. सोनार ही यंत्रणा कशावर आधारित आहे? 1. वीज, 2. प्रकाश, 3. प्रतिध्वनी,
4 गती. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिध्वनी. प्रश्न क्रमांक 55. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 1. जम्मू काश्मीर, 2. पश्चिम बंगाल, 3. सिक्कीम, 4. नागालँड. तर बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 56. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत? 1. उपराष्ट्रपती, 2. वित्तमंत्री, 4. संसद, 4. राष्ट्रपती. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 57. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणास स्वविधिकार बहाल करण्यात आला आहे? 1. राष्ट्रपती, 2. उपराष्ट्रपती, 3. राज्यपाल, 4. सरन्यायाधीश. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. प्रश्न क्रमांक 58. वित्त आयोगाच्या स्थापनेशी संबंधित असणारे घटनेतील कलम कोणते? 1. 480, 2. 380, 3. 180, 4. 280. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 280. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? 1. 2,07,713, पर्याय क्रमांक 2. 4,07,713, पर्याय क्रमांक 3. 3,07,713, पर्याय क्रमांक 4. 5,06,513. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3,07,713. प्रश्न क्रमांक 60. पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते? 1. वाई, 2. मिरज, 3. सातारा, 4. कोल्हापूर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. तर प्रश्न क्रमांक 61. ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? 1. वैनगंगा, 2. वैतरणा, 3. सावित्री, 4. काळ. तर बरोबर उत्तर आहे वैतरणा. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेचा जन्म झाला आहे? 1. अहमदनगर, 2. नाशिक, 3. लातूर, 4. बीड. तर बरोबर उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 63. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळालेला आहे? 1. सचिन तेंडुलकर, 2. कपिल देव, 3. विराट कोहली, 4. सौरव गांगुली. तर बरोबर उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 64. 1857च्या उठा बंडात खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सहभागी झाले होते? पर्याय क्रमांक 1. भागोजी नाईक, 2. सुरगाणा, 3. रंगो बापूजी, 4. चिमासाहेब. तर बरोबर उत्तर आहे भागोजी नाईक. प्रश्न क्रमांक 65. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे झाली? 1. 1867,
आणि बॉम्बे जे आताचे मुंबई आहे. 2. 1892 आणि पुणा जे आताचे पुणे शहर. पर्याय क्रमांक 3. 1867 आणि पुणा जे आताचे पुणे शहर. 4. 1892 आणि बॉम्बे जे आताचे मुंबई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1857 आणि बॉम्बे आताचे मुंबई. प्रश्न क्रमांक 66. स्वामी दयानंद सरस्वती यांनी रिकामी जागा मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. 1. 1872. 2. 1877. 3. 1875. 4. 1879. तर बरोबर उत्तर आहे 1875. प्रश्न क्रमांक 67. माझे गाव व माझे तीर्थ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? 1. बाबा आमटे. 2. मेघा पाटकर. 3. अण्णा हजारे. 4. पी. साईनाथ. तर बरोबर उत्तर आहे अण्णा हजारे. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कार्बनी पदार्थ कोणता? 1. पाणी. 2. हायड्रोक्लोरिक आम्ल. 3. सल्फ्युरिक आम्ल. 4. व्हिनेगर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हिनेगर. प्रश्न क्रमांक 69. भारतातील शिक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची कमाल मर्यादा किती आहे? 1. 26%. 2. 50%. 3. 74%. 4. 100%. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 100%. प्रश्न क्रमांक 70. महात्मा गांधींचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? 1. 4 ऑक्टोबर 1869. पर्याय क्रमांक 2. 2 ऑक्टोबर 1869. पर्याय क्रमांक 3. 6 ऑक्टोबर 1869. 4. 2 ऑक्टोबर 1860. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 ऑक्टोबर 1869. प्रश्न क्रमांक 71. कुष्ठरोगास कारणीभूत ठरवणारा घटक कोणता? 1. विषाणू. 2. कवक. 3. जीवाणू. 4. अधिजीव. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जीवाणू. प्रश्न क्रमांक 72. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? 1. ब. 2. ड. 3. अ. 4. क. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ब. खालीलपैकी कशास गतिज ऊर्जा असते? 1. कोळसा. 2. वारा. 3. पेट्रोल. 4. चुंबक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वारा. प्रश्न क्रमांक 74. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 1. सी. गोपालचारी. 2. डॉ. राजेंद्र प्रसाद. 3. पंडित जवाहरलाल नेहरू. 4. लॉर्ड माउंटबॅटन. तर बरोबर उत्तर आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 75. चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या राज्यात कोठे आहे? 1. कोल्हापूर. 2. पुणे. 3. नागपूर. 4. मुंबई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 76. नंदादेवी हे शिखर कोणत्या
पर्वतरांगेत आहे? 1. सह्याद्री, 2. सातपुडा, 3. अरवली, 4. हिमालय. तर बरोबर उत्तर आहे हिमालय. प्रश्न क्रमांक 77. भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात आहे? 1. पंजाब, 2. कर्नाटक, 3. आसाम, 4. अरुणाचल प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये चंदनाच्या लाकडाचे उत्पादन सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 78. ब्रह्म देशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे? 1. धुळे, 2. गडचिरोली, 3. सांगली, 4. रत्नागिरी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 79. मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय होते? 1. जिन्नत महल, 2. बेगम महल, 3. मुमताज महल, 4. यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिन्नत महल. प्रश्न क्रमांक 80. इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण आहे? 1. मिल्खा सिंह, 2. सतीश धवन, 3. अरविंद घोष, 4. मिहिर सेन. तर बरोबर उत्तर आहे मिहिर सिंह. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? 1. लता मंगेशकर पुरस्कार, 2. जीवनगौरव पुरस्कार, 3. शौर्य पुरस्कार, 4. महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र भूषण पुरस्कार. प्रश्न क्रमांक 82. अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती केव्हा स्थापन करण्यात आली? 1. 20 जानेवारी 2024, 2. 21 जानेवारी 2024, 3. 22 जानेवारी 2024, 4. 23 जानेवारी 2024. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 जानेवारी 2024. प्रश्न क्रमांक 83. 2024 वर्षी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे? 1. 8, 2. 12, 3. 5, 4. 6. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न क्रमांक 84. मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? 1. भारतरत्न पुरस्कार, 2. पद्मभूषण पुरस्कार, 3. पद्मविभूषण पुरस्कार, 4. पद्मश्री पुरस्कार. तर बरोबर उत्तर आहे पद्मश्री पुरस्कार. प्रश्न क्रमांक 85. यावर्षी एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे? 1. 132, 2. 121, 3. 110, 4. 6. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
110. प्रश्न क्रमांक 86. यावर्षी एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला? 1. 110, 2. 17, 3. 6, 4. 132. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14. प्रश्न क्रमांक 87. संशोधन क्षेत्रातील सहकार्याबाबत भारताने कोणत्या आफ्रिकन देशासोबत समंजस करार केला आहे? 1. दक्षिण आफ्रिका, 2. इजिप्त, 3. केनिया, 4. सुदान. तर बरोबर उत्तर आहे इजिप्त. प्रश्न क्रमांक 88. कोणत्या राज्याने भारतातील खेळाडूंसाठी सहकारी नोकऱ्यांमध्ये 2% आरक्षण जाहीर केले आहे? 1. महाराष्ट्र, 2. हरियाणा, 3. पंजाब, 4. राजस्थान. तर बरोबर उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 89. वन नेशन वन इलेक्शन साठी केंद्र सरकारने कोणती समिती तयार केली आहे? 1. राजीव कुमार, 2. रामनाथ कोविंद, 3. अधीर रंजन चौधरी, 4. ह्यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 90. जगातील विज्ञानातील सर्वात समृद्ध पुरस्कार कोणता आहे? 1. नोबेल पारितोषिक, 2. ब्रेकथ्रू पुरस्कार, 3. ट्युरिंग पुरस्कार, 4. अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार. तर बरोबर उत्तर आहे ब्रेकथ्रू पुरस्कार. प्रश्न क्रमांक 41. देशातील प्रत्येक गावागावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले आहे? 1. 2024, 2. 2025, 3. 2026, 4. 2027. तर बरोबर उत्तर आहे 2024. प्रश्न क्रमांक 92. सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने नोंदवला आहे? 1. भारत, 2. पाकिस्तान, 3. श्रीलंका, 4. ऑस्ट्रेलिया. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? 1. रश्मी शुक्ला, 2. मीरा बोरवणकर, 3. मोक्षदा पाटील, 4. अर्चना सिंग. तर बरोबर उत्तर आहे रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक 94. कोणत्या ठिकाणी 9 ते 23 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलीट स्पर्धा पार पडली? 1. बडोदा, इथे बडोदा आहे, 2. मुंबई, 3. पणजी, 4. चेन्नई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
3 पणजी. प्रश्न क्रमांक 95. कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॅम्बर विमान बनवलेले आहे? 1 फ्रान्स, 2 अमेरिका, 3 भारत, 4 जपान. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. तर प्रश्न क्रमांक 96. कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे? 1 भारत, 2 युक्रेन, 3 ब्राझील, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे युक्रेन. तर प्रश्न क्रमांक 97. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटीवर पोहोचली आहे? 1 164 कोटी, 2 144 कोटी, 3 121 कोटी, 4 149 कोटी. तर बरोबर उत्तर आहे 144 कोटी. प्रश्न क्रमांक 98. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार जगात लोकसंख्येत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? 1 अमेरिका, 2 चीन, 3 भारत, 4 ब्राझील. तर बरोबर उत्तर आहे भारत. तर प्रश्न क्रमांक 99. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 1 अमिताभ बच्चन, 2 आशा भोसले, 3 अशोक सराफ, 4 परेश रावल. तर बरोबर उत्तर आहे अमिताभ बच्चन. प्रश्न क्रमांक 100. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला? 1 सोनू निगम, 2 उदित नारायण, 4 कुमार शानू, 4 AR रहमान. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 AR रहमान. असे स्वप्न संघर्ष तिसरीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न संघर्ष तिसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑन करा. तर धन्यवाद मित्रांनो.